तुमची कागदपत्रे जाणून घ्या. आधार कार्ड, आपली ओळख, आर आयडेंटिटी. शोभा भाज्या लावते, दूध विकते, खूप कष्ट, पण कमाई मात्र मर्यादित. शोभाला सरकारच्या ई-श्रम योजनेची माहिती मिळाली, पण ई-श्रम कार्ड मिळवण्यासाठी आवश्यक असे आधार कार्डच तिच्याकडे नव्हते. त्यामुळे तिला ई-श्रम कार्ड काढता आले नाही. आधार कार्ड हे भारताच्या प्रत्येक नागरिकाचे एक अधिकृत ओळखपत्र आहे. 12 अंक असलेल्या या कार्डवर व्यक्तीचं नाव, पत्ता, फोटो आणि जन्मतारीख तसेच बायोमॅट्रिक्स असते, म्हणजेच डोळ्याच्या बुबुळाचे स्कॅन आणि हाताच्या सर्व बोटांचे म्हणजे 8 बोटे आणि दोन्ही अंगठे यांचे ठसे नोंदवलेले असतात. आधार कार्ड का आवश्यक आहे? सर्व सरकारी आणि खाजगी सेवा सुविधांचा लाभ मिळवण्यासाठी हे आवश्यक आहे. सबसिडी मिळवणे आणि पैशांचे व्यवहार या कार्डशिवाय होऊ शकत नाहीत. तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर ते बनवून घ्या. आधार कार्ड कसे बनवून घ्यायचे? तुमच्या आसपास कुठे आधार सेवा केंद्र आहे का ते शोधा. तुमची ओळख आणि पत्त्याचा पुरावा त्यांची एक प्रत घेऊन आधार सेवा केंद्रात जा. ओळख प्रमाणपत्र म्हणून मतदार कार्ड, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, पॅन कार्ड किंवा जन्म दाखला यापैकी कोणतेही एक वापरू शकता. पत्त्याचे प्रमाणपत्र म्हणून मागील 3 महिन्यांचे वीज बिल तसेच पाणी बिलही वापरले जाऊ शकते. सर्व कागदपत्रांची एक झेरॉक्स नक्की घेऊन जा. तुम्हाला आधार नोंदणीसाठी फॉर्म दिला जाईल, तो नीट भरा. सेवा केंद्रातील कर्मचारी तुमची ओळख नोंदवून घेतील. बायोमॅट्रिक्ससाठी डोळ्याच्या बुबुळाचे स्कॅन आणि हाताच्या सर्व बोटांचे ठसे घेतले जातील. आता तुमचे ओळख प्रमाणपत्र आणि पत्त्याच्या पुराव्याची कागदपत्रांची प्रत जोडा. आधार कार्ड बनवून घेण्यासाठी 50 रुपये शुल्क आकारले जाईल. त्याची पावती न विसरता घ्या आणि जपून ठेवा. आधार कार्ड बनून तयार होण्यास काही आठवडे लागू शकतात. www.uidai.gov.in या वेबसाईटवर तुम्ही आधार कार्डच्या सद्यस्थितीची माहिती घेऊ शकता. पावतीवर दिलेला 14 आकडी नंबर लिहा. प्रक्रिया पूर्ण झाली आहे असं दिसलं की तुमचं आधार कार्ड काही दिवसातच तुमच्या पत्त्यावर तुम्हाला मिळेल. आधार कार्ड अप्लाई किया था वही तो नहीं है. आधार कार्ड नीट सांभाळून ठेवा. अजून काही महत्त्वाचे मुद्दे. आधार कार्ड बनवून घेताना नेहमी योग्य आणि खरी माहिती द्या. आधार कार्ड योग्य मोबाईल नंबरशी लिंक केलेला असणं खूप महत्त्वाचं आहे, कारण आधार कार्डशी लिंक केलेल्या फोन नंबरवर OTP पाठवून बहुतांश कामे पूर्ण होऊ शकतात. तुमचा पत्ताही अचूक लिहा. तुम्ही चुकीची माहिती भरली असेल तर आधार सेवा केंद्रात जाऊन किंवा अधिकृत ऑनलाईन वेबसाईटद्वारे किंवा ॲपच्या मदतीने तुम्ही ती तपासून पाहू शकता. तुम्ही ऑनलाईन किंवा ॲपच्या माध्यमातून दुरुस्ती करत असाल तर कदाचित तुम्हाला सतत प्रयत्न करावे लागू शकतात. यासाठी 50 रुपये शुल्क भरावं लागतं. आधार कार्ड संबंधी माहितीसाठी किंवा मदतीसाठी तुम्ही ग्राहक सेवा केंद्राचा संपर्क क्रमांक लक्षात ठेवा. भारताला स्वातंत्र्य मिळाले ते वर्ष 1947. आधार कार्ड सुरक्षित ठेवा किंवा केवळ आवश्यक ठिकाणीच वापरा. लक्षात ठेवा, आधार कार्ड, आपली ओळख, आपला अधिकार.